राज्याच्या राजकारणामध्ये सध्या एका जाहिरातीची जोरदार चर्चा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेली ही एक जाहिरात नेमकी कोणी दिली आहे या प्रश्नावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळतंय। पाहूयात या सगळ्या घडामोडींचा हा आढावा स्पेशल रिपोर्टमधून। जाहिरातीच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फेरी, 9 कोटींची राजकीय चिखलफेक, रोहित पवार बावनकुळेंमध्ये रंगला कलगीतुरा। गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर देवाभाऊ या जाहिरातीनं नव्या चर्चांना तोंड फोडले। मराठा आरक्षणाचा तिढा सुटल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण काहीसं शांत होत असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावानं प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीवरून पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय। याच जाहिरातीच्या मुद्द्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अनेक सवाल उपस्थित केले। तर यावरून त्यांनी थेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर 90 कोटींचा दंड माफ केल्याचा आरोप केलाय। 40 ऐवजी 4000 कोटीच्या जाहिराती छापा, पण या जाहिराती निनावी का छापल्या? ज्या कंपनीचा 90 कोटींचा दंड माफ केला त्या कंपनीनं जाहिरात दिली का, असा सवाल रोहित पवारांनी विचारला। कदाचित त्यांना खुश करण्यासाठी काही लोकांनी अशा प्रकारे कोट्यावधी रुपयाच्या जाहिराती या दिलेल्यात असं आम्हाला समजतं। बावनकुळे साहेबांचं डिपार्टमेंट एका मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला, तो सुद्धा महाराष्ट्रातला नसून तो कुठेतरी साऊथ इंडियाचा कॉन्ट्रॅक्टरले 90 कोटी रुपयाचे डिस्काउंट ही पेनल्टी मध्ये बावनकुळे साहेब त्या ठिकाणी देतात। रोहित पवारांनी केलेल्या आरोपानंतर मंत्री बावनकुळेंनी यावर प्रत्युत्तर दिले। मी कोणत्या कंपनीला 90 कोटींचा दंड माफ केला हा आरोप सिद्ध करा, अन्यथा राजकीय संन्यास घ्या, असं जाहीर आव्हानच बावनकुळे यांनी रोहित पवारांना दिले। रोहित पवारांनी काल मी एक कंपनीला 90 कोटी रुपयाचा दंड माफ केला असा आरोप लावला होता। मी आज सांगितलं की रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा किंवा राजकीय संन्यास घ्यावा। थोडा अजून राजकारणात ते नवीन आहे, त्यांनी थोडा अभ्यास करून घेतला पाहिजे आणि मगच कुठलाही आरोप लावला पाहिजे असं मला वाटतं। बावनकुळे यांचं आव्हान स्वीकारत रोहित पवार यांनी लागलीच पत्रकार परिषद घेत थेट पुरावा सादर करत स्पष्टीकरण मागितले। बावनकुळे साहेब, मी पुरावा देतोय तुम्हाला, सोशल मीडियातून तुम्हाला पुरावा दिलेला आहे। हा पुरावा तुम्हीच त्याचं उत्तर दिलेलं आहे। आता तुम्ही माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या निवृत्तीबद्दल तिथं बोलला। तुम्ही फार मोठे नेते आहात, तुम्ही निवृत्ती घ्यायची काय घ्यायची हा अधिकार मला नाही, पण मी तुम्हाला विनंती एवढीच करतो, जो पुरावा तुम्ही मागितला तो पुरावा मी दिलेला आहे। त्या बाबतीत तुम्ही काय स्पष्टीकरण देता याच्याकडे पूर्णपणे महाराष्ट्राचं तिथं लक्ष आहे। ही जाहिरात नेमकी कुणी दिली यावरून सवाल उपस्थित केलेले असताना एका वेगळ्या मुद्द्यावरून बावनकुळे आणि रोहित पवारांमध्ये जुंपल्याचं दिसते। वादाच्या पहिल्या अंकानंतर आता दुसऱ्या अंकात नेमकं काय घडतं हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।